नमस्कार. ती बोलते, ती व्यक्त होते, ती भांडते, ती रागावते, रुसते, स्वतःला अभिव्यक्त करते. पण ज्या दिवशी तिचं व्यक्त होणं थांबेल तेव्हा तिचं हास्य हे कृत्रिम असेल आणि सर्व काही थांबून जाईल. अर्थात जिच्यामध्ये सृजन सामावलेलं आहे, की जी कुटुंबाचा, समाजाचा, राष्ट्राचा कणा आहे, अर्थात महिला. 8 मार्च महिला दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. अर्थात महिला दिनाच्या शुभेच्छा एका दिवसापुरती मर्यादित नाही, तर 365 दिवस तिचे कर्तृत्व दिवसाच्या पलीकडे तिचे सामावले आहे. आजच्या या व्यासपीठावरून आपण काही स्त्री शक्तींचं या ठिकाणी जागर करणार आहोत, की ज्यांनी आपलं कुटुंब, प्रपंच, आपले नोकरी, व्यवसाय आणि हे सगळं सांभाळून समाजामध्ये खूप चांगलं असं कार्य केलेलं आहे. त्यांचे कर्तृत्वाचं आदर्श अनुकरण करावं असं कर्तृत्व आहे. अशा आपण महिलांचा पदर आपण एक एक दिवस त्यांच्या कर्तृत्वाचा पदर उलगडणार आहोत. तर आजच्या आपल्या या व्यासपीठावरती नवी मुंबई निवास करणाऱ्या डॉक्टर अरुंधती जोशी मॅडम यांचा आपण परिचय जाणून घेणार आहोत. डॉक्टर अरुंधती जोशी मॅडम, आपले या व्यासपीठावर हार्दिक स्वागत मॅडम. नमस्कार. नमस्कार मॅडम. डॉक्टर अरुंधती जोशी मॅडम, तुम्हाला आता तुमचा नवी मुंबईमध्ये सुद्धा साहित्य परिषद आहे, तुमची स्वतःची पद्मजा लॅबोरेटरी आहे, तुम्ही एवढे वर्ष खूप चांगल्या प्रकारे पदावर काम करताय, त्याविषयी जाणून घेऊच. पण तत्पूर्वी तुमच्या शालेय जीवन आणि पूर्ण तुमच्या शिक्षणाचा प्रवास जर आम्हाला थोडक्यात सांगितला तर आम्हाला आवडेल. माझा जन्म आणि ग्रॅज्युएशन पर्यंतचं सगळं शिक्षण पुण्यात झालं. मी स्वतःला भाग्यवान समजते की पुण्यासारख्या विद्येच्या माहेरघर असलेल्या शहरात माझा जन्म झाला आणि तिथल्याच अगदी साध्या सोजवळ शाळेमध्ये, जिला पूर्वी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची भावे शाळा म्हणून ओळखलं जायचं, त्या शाळेमध्ये अगदी पहिलीपासून मॅट्रिकपर्यंत, माझ्या वेळेला 11वी मॅट्रिक होतं, आता एक 10वी आहे, आमच्या वेळेला 11वी मॅट्रिक होतं, तिथपर्यंत सरळ रेषेत माझं शिक्षण त्या शाळेत झालं. मग खूप मी नशिबाने की आमच्या शाळेमध्ये खूप तऱ्हेच्या ॲक्टिव्हिटीज चालत असत. लेझिम असेल, गेम्स असतील, नंतर नाटिका असतील, नाट्यवाचन असेल, वक्तृत्व स्पर्धा असेल, संगीत स्पर्धा असेल, नाट्यछटा असेल, या सगळ्यांचा आमच्याशी अगदी छान परिचय झाला आणि आमच्यात अगदी स्पर्धा चालायची की मला आंतरशालेय स्पर्धेमध्ये भाग घ्यायला मिळू दे. आणि नशिबाने 2-3 स्पर्धांमध्ये मला भाग घ्यायला मिळाला. जरी नाही मिळाला काही ठिकाणी, तरी कानावरनं जे ऐकलं गेलं, जे संस्कार झाले वाचनाचे, बघण्याचे, ते खरोखरच आजही मला समजतं की त्या सगळ्याचं केवढं मोल आहे. त्यावेळेला कधी कधी ते समजत नसतं, परंतु आता मात्र कळतं की अरे बापरे, आपल्याला किती शाळेने काय काय दिलं. म्हणजे आपण शाला माता म्हणतो, पण शाला मातेने खरोखरच ज्ञानामृताबरोबर हे इतरही अमृत आम्हाला इतकं पाजलंय की म्हणजे त्याबद्दल मी सदैव ऋणी राहीन आणि मी स्वतःला खूप नशीबवान समजते. आता आजकालच्या शाळांमध्ये मला असं वाटतं एवढ्या तऱ्हेच्या विविध ऍक्टिव्हिटीज चालतात की नाही मला माहित नाही. स्पेशली विशेष करून इंग्लिश मिडियमच्या किंवा कॉन्व्हेंट स्कूल्समध्ये या ऍक्टिव्हिटीज मला तरी कमी वाटतात. आपल्या विवेकानंद शाळेमध्ये चालतातही, माझ्या कानावर येतात, परंतु आम्हाला आमच्या शाळेने खूप खूप आमचं हे जीवन समृद्ध केलेलं आहे. सगळ्या तुम्ही जसं सांगितलं विविध तुम्ही उपक्रमांनी, तो काळ बघता तसा थोडा वेगळा होता. आताचा काळ अगदी स्वातंत्र्य आहेच आपल्याला आणि मोकळेपण आहे, मुली व्यक्त होत आहेत, कुटुंबाच्या बाहेर पडतायत किंवा 7च्या आधी आपली वेळ आहे, कातर वेळ. तुमच्या वेळी असं काही होतं का? तुमच्या कुटुंबाकडून तुम्हाला कसा सपोर्ट होता? का तुमचं कर्तृत्वाचा आलेख एवढा उंचावलेला आहे, शैक्षणिक सुद्धा? त्यावेळेला असं आमच्यावर अशी खूप बंधनं नव्हती. शाळेत अगदी तिसरीत असल्यापासून माझी शाळा साधारण 1.5 किलोमीटर, 1.5 ते 2 किलोमीटर लांब असेल. अगदी बिनधास्त मी शाळेत जात असे, येत असे. आता म्हणजे मी बघते माझ्या समोरच शाळा आहे, आमच्या घराच्या समोर, तिथे अगदी 8वी-9वीतल्या मुलींना सोडायला सुद्धा पालक येतात, घेऊन जायला पालक येतात आणि ओळखपत्र त्यांचं नाव असेल तरच तिथल्या शिक्षिका त्यांना पाठवतात. म्हणजे इतकी असुरक्षितता आता निर्माण झाली आहे. त्याला बरीचशी भौतिक परिस्थिती आहे, ही ज्ञानाची आणि विविध भाषात्मक जे बदल झालेले आहेत, मोबाईल्स आहेत, सोशल मीडिया आहे, त्यामुळे सगळं उलथापालथ मुलांच्या अवस्थेतच सुरू झाले. थोडंसं कुठेतरी आमच्या वेळेला हे असं काहीही नव्हतं. आम्ही अगदी निर्धास्तपणे शाळेत जात होतो, शाळेतून येत होतो, शाळेतल्या विविध स्पर्धांमध्ये, विविध ऍक्टिव्हिटीजमध्ये भाग घेत होतो. अभ्यासातही तेवढाच आम्ही अगदी हिरिरीने. ह्या नोटवर तुम्हाला थांबवते. तुम्ही जसं म्हणले की तुम्ही अभ्यासात पुढे होता, आम्ही वाचलंय आणि ऐकलं पण आहे की तुम्ही महाविद्यालयामध्ये, युनिव्हर्सिटीमध्ये पण गुणवत्ता तुम्हाला सुवर्ण पदक वगैरे मिळालं.
त्याविषयी जर आम्हाला सांगाल तर विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर होईल. मी शाळेचं मुख्य सांगू इच्छिते की आमच्या वेळेला टिळक महाराष्ट्र विद्यापीठ होतं, त्याच्या संस्कृतच्या परीक्षा असायच्या, त्या सर्व माझ्या देऊन झालेल्या आहेत. राष्ट्रभाषा हिंदीच्या परीक्षा असायच्या, त्या देऊन झालेल्या आहेत. आणि आमच्या वेळेला म्हणजे संस्कृत घेणार की नाही वगैरे असं नव्हतंच. आम्हाला कंपल्सरी संस्कृत होतं. 100 मार्काचा संस्कृत घेऊन त्यातल्या त्यात जगन्नाथ शंकर शेठ स्कॉलरशिप आपल्याला कशी मिळेल यासाठी मी आणि माझ्या मैत्रिणींनी खूप धडपड केली. त्याच वेळेला आम्हाला म्हणजे गणित सुद्धा 2 होती, स्पेशल अंकगणित घेता यायचं आणि शिवाय बीजगणित भूमिती होती, शिवाय 2 शास्त्र होती, जनरल सायन्स आणि फिजिक्स केमिस्ट्री. सगळ्याचे सगळे आम्ही 8 विषय घेऊन मला सांगायला खूप आनंद आणि अभिमान वाटतो की मला गणितामध्ये त्यावेळेस 200 पैकी 200 गुण मिळालेले, अभिनंदन. संस्कृतमध्ये 90 मार्क मिळालेले, दोन्ही सायन्समध्ये 90 मार्क मिळालेले, इव्हन भाषांमध्ये मराठीमध्ये सुद्धा त्यावेळेला मला 100 पैकी 78 गुण मिळालेले. आणि एवढं सगळं करून त्यावेळेला पुणे आणि मुंबई बोर्ड एकत्र होतं, आता नंतर ती वेगळी झाली. त्या बोर्डामध्ये मी एवढ्या 2.5 लाख विद्यार्थ्यांमध्ये 15व्या नंबराने पास झाले होते. वा, खूप छान मॅडम, खूप सुंदर तुमचा शैक्षणिक आणि प्रवास खूप सुंदर. आधी माझ्या डोक्यात काय माहिती, माझे दोन्ही मामा वकील होते तर आपण वकील व्हावं असं एक काहीतरी होतं. एकदम एका सकाळी मला असं वाटलं नाही आपल्याला शास्त्र हा विषय निवडायचा आहे आणि मी शास्त्र या विषयाकडे गेले. मग माझी बहीण मेडिकल डॉक्टर आहे, पण एकाच घरात 2 डॉक्टर कशाला, म्हणून मग मी मेडिकल नाही केलं आणि मी मायक्रोबायोलॉजी हा त्यावेळेला नवीन उदयाला आलेला एक विषय होता. आता मात्र मायक्रोबायोलॉजीचे कित्येक कॉलेजेस तुम्हाला दिसतील. आमच्या वेळेला पुणे युनिव्हर्सिटीमध्ये फक्त आमचं कॉलेज होतं आणि उल्हासनगर आमच्या युनिव्हर्सिटीला जोडलं होतं. उल्हासनगरला पण मायक्रोबायोलॉजी हा विषय होता. तर मी मायक्रोबायोलॉजी हा विषय घेतला आणि उत्तम गुण मिळवून BSc झाले. त्यानंतर BSc झाल्यानंतर MSc करण्याची पुणे युनिव्हर्सिटीत अशी वेगळी ब्रँच नव्हती, तिथे एक वेगळी संस्था होती महाराष्ट्र MSCS म्हणून, तिथे MScची सोय होती, परंतु तेवढं स्टँडर्ड नाही, ते अशी आमच्या विद्यार्थ्यांमध्ये कुजबूज होती. मग मी ठरवलं आपण मुंबई युनिव्हर्सिटीत प्रयत्न करायचा. आणि त्यावेळेला NCL नॅशनल केमिकल लॅबोरेटरीचे जे डायरेक्टर होते टिळक म्हणून, त्यांच्याशी योगायोगाने माझी ओळख निघाली. त्यांनी मला एक पत्र दिलं, ते पत्र मी हाफकिनच्या डायरेक्टर्सना नेऊन दिलं आणि त्यांनी मला MSc मायक्रोबायोलॉजी बाय रिसर्च यासाठी ॲक्सेप्ट केलं. आणि अशा तऱ्हेने मी पुण्यामध्ये 20 वर्ष वाढलेली MSc करायला परळच्या हाफकिन इन्स्टिट्यूटमध्ये दाखल झाले. आणि मला बाय रिसर्च तेव्हा म्हणजे आजही रिसर्च म्हणलं की आपल्याला काहीतरी भव्य दिव्य वाटतं. त्यावेळेला तर आम्ही विद्यार्थी दशेत असताना म्हणजे रिसर्चमध्ये आपण काहीतरी करूया, आपले प्रबंध होतील, आपले काही पेपर्स छापून येतील, अशा सगळ्या ह्याने मी हाफकिन इन्स्टिट्यूटमध्ये दाखल झाले. आणि विशेष करून ज्या जंतूंना ऑक्सिजनची गरज लागत नाही त्यांना म्हणतात अनएरोबिक बॅक्टेरिया, त्याच्यावरती मी काम केलं. जखमांमधनं असे प्रादुर्भाव होणारे जंतू असतात त्यासाठी 4-5 हॉस्पिटल्समध्ये मी नित्यनेमाने जायची आणि तिथून रुग्णांची सॅम्पल्स घेऊन यायची मी आणि त्याच्यावरती संशोधन करून मग 3 वर्षामध्ये मी MSc मायक्रोबायोलॉजी बाय रिसर्च ही पदवी प्राप्त केली. म्हणजे तुम्ही पुण्यातून मुंबईत आलात आणि मुंबईत मग पुन्हा नवी मुंबईच्या कशा काय झाल्यात? पूर्ण काय म्हणतात आमच्या नवी मुंबईच्या त्या प्रवास तुमचा म्हणजे? माझ्या MScच्या शेवटच्या वर्षामध्ये डॉक्टर नंदकिशोर जोशी यांचा परिचय झाला. ते मला सिनियर होते, त्यांचं पण MSc बाय रिसर्च चाललेलं होतं, त्यांचं व्हायरॉलॉजीमध्ये चाललेलं होतं. आणि डॉक्टर शिरोडकर ज्यांनी हिपॅटायटिसवरची व्हॅक्सिन शोधून काढलं होतं, त्यांच्या ऑफिसमध्ये ते काम करत होते आणि आमचा परिचय झाला. परिचयांती असं आम्ही परिचय दृढ झाला आणि मग आम्ही ठरवलं की आपल्याला म्हणजे आपले मतं जुळतात तर आपल्याला सहजीवन सुरू करायला हरकत नाही. दोन्ही बाजूच्या घरांनी मान्यता दिली आणि मग अशा तऱ्हेने मी सौ जोशी होऊन नव्या मुंबईत दाखल झाले. परंतु मला आणखीन एक सांगायला आवडेल की तेव्हा म्हणजे 1976-77 साली नवी मुंबई अजिबात नव्हती, काहीही नव्हतं. फक्त तुर्भे आणि वाशी, खेरणा, कोपरखेरणे ही खेडेगावं होती, अक्षरशः खेडेगावं होती. काही मधून वाहतुकीची सोय नव्हती, सगळी शेती होती. आमच्या घराच्या 4ही बाजूला शेती होती, समोर एक गोठा होता आणि बसेसची अगदी म्हणजे तुरळक बसेस असायच्या, सिडकोच्या बसेस असायच्या. त्याला फक्त ड्रायव्हर असायचा, कंडक्टर नसायचा. बसमध्ये चढताना ड्रायव्हरच तिकीट द्यायचा
आणि बसायची फ्रिक्वेन्सी कमी असायची, मध्येच ते सगळे कंडक्टर ड्रायव्हर संप करायचे, अशा तऱ्हेने आमचे खूप हाल व्हायचे. परंतु तशाही परिस्थितीत आम्ही म्हणजे आमचे जे काय होतं तेव्हा मी स्वतः जसलोक हॉस्पिटलमध्ये नोकरीला लागले होते, जे मुंबईमध्ये त्यावेळेला अत्यंत प्रतिष्ठित असं समजलं जाणारं पेडर रोडवरचं हॉस्पिटल होतं. तिथे सगळे असे म्हणजे आपण म्हणू ए ग्रेडचे पेशंट्स यायचे. म्हणजे फॉर एक्झाम्पल मला आता नाव नाही आठवत, त्यावेळेला इंदिरा गांधींनी आणीबाणी जाहीर केली होती. त्या आणीबाणीतले एक मला आठवण एक बेडेकर म्हणून होते. त्यानंतर गोव्याचे मुख्यमंत्री बांदोडकर होते, त्यांचे चिरंजीव सिद्धार्थ बांदोडकर तेही आमच्या इथे ॲडमिट होते. आणि अशा तऱ्हेचे मोठे मोठे श्रेष्ठ नटनटी म्हणा किंवा वेगवेगळ्या लिडर्सची मुलं तिथे ॲडमिट असायची. आणि तिथे काम करणे खूपच प्रेस्टिजियस होतं. आणि तिथे पण मी मायक्रोबायोलॉजी विभागामध्ये काम करत होते. त्यानंतर असं कळलं की वाशीमध्ये ESIS हॉस्पिटल सुरू होते, सेक्टर 6 आणि त्यांनाही कोणी मायक्रोबायोलॉजीला मिळत नव्हतं. त्यामुळे मला चक्क तिथून मागणीच आली असं म्हणायला हरकत नाही. आणि मग मी ESIS हॉस्पिटलला म्हणजे जसलोकला जाण्या येणं त्रासाचं होतं. 3 बसेस बदलून जायला 3 बसेस बदलून जायला लागायच्या मला. त्यामुळे मग मी ESIS हॉस्पिटलमध्ये परत पॅथॉलॉजी विभागामध्ये कार्यरत झाले. त्यानंतर माझ्या सुदैवाने 79 साली वाशीमध्ये रयत शिक्षण संस्थेचं मॉडर्न कॉलेज, त्याचं नाव तेव्हा मॉडर्न कॉलेज होतं, ते सुरू होणार होतं. आणि त्यांनी ठरवलं की आपण मायक्रोबायोलॉजी हा विषय घ्यायचा. आणि त्यांना मग त्या विषयाच्यासाठी त्या प्राध्यापिकेच्या शोधात होते की जी शक्यतो याच भागातली असावी. त्यामुळे तिथेही जवळजवळ मला मागणी झाल्यासारखं झालं. कौसडीकर म्हणून आपले सिडकोमधले अधिकारी होते, त्यांना ते लोक अप्रोच झाले. कौसडीकरांनी माझं नाव त्यांना सांगितलं आणि मग अशा तऱ्हेने मग मी मॉडर्न कॉलेजमध्ये प्राध्यापकामध्ये किती वर्ष काम केलं आपण? 79 साली मी गेले आणि 92 साली सोडलं मी. अशा तऱ्हेने 13-14 वर्ष. आणि पहिल्यापासून म्हणजे कॉलेजचे जे पहिले 5 प्राध्यापक होते त्यापैकी मी एक होते. कॉलेजचे अगदी म्हणजे पहिल्या विटेपासून मी सगळं पाहिलंय. कारण आधी आमची शाळेमध्ये कॉलेज भरायचं पहिले 3-4 वर्ष, मग इकडले त्यांना प्लॉट मिळाला सेक्टर 15-16ला आणि मग बांधकाम सुरू झालं. आणि मग यथावकाश आमचं डिपार्टमेंट तिकडे शिफ्ट झालं. मग त्याच्यावर मजले चढत गेले. त्यामुळे कॉलेजची भरभराट आणि प्रगती मी अगदी बघितलेली पहिल्यापासून. आणि सगळं एखादं डिपार्टमेंट उभं कसं करायचं, त्यासाठी केमिकल्स कशी मागवायची, ग्लासवेअर कशी मागवायची, इन्स्ट्रुमेंट्स कशी मागवायची, हे सगळ्या गोष्टी अगदी पहिल्यापासून सगळी जडणघडण मी केली. त्यामुळे म्हणजे मला त्याचा खूप आनंद वाटतो आणि खूप अनुभव पण मिळाला. जेव्हा आपण एखाद्या कामात स्वतःचा हात असतो ना तेव्हा तो आनंद श्रमाचं चीज होतं. खूप छान. मग तुम्ही तुमची स्वतःची तुम्हाला पद्मजा लॅब आहे, मग ती कॉलेज बंद केल्या? नाही, आधीच आम्ही 82-83 साली अगदी आम्ही 77 साली एक पॅथॉलॉजी लॅब सुरू केली. कारण मला पॅथॉलॉजीची सगळी टेक्निक्स येत होती. ब्लड काढणं, तपासणं, युरिन तपासणं, स्टूल तपासणं, हे सगळं येत होतं. म्हणून आम्ही छोट्या प्रमाणात राहत्या घरातच लॅबोरेटरी सुरू केली होती. तुर्भ्याला आमच्या राहत्या घरात. आणि माझ्या सासूबाई पण डॉक्टर होत्या आणि त्यांचाही त्या बाबतीत आम्हाला जरा मार्गदर्शन पण झालं आणि म्हणजे थोडी मदत पण झाली. आणि भोवतालचे सगळे डॉक्टर्स पण आमच्या ओळखीचे होते त्या भागातले. तेव्हा खरोखर म्हणजे नवी मुंबई म्हणजे त्याला म्हणजे शहर नव्हतंच, ते गावच होतं. आणि सगळे एकमेकांना ओळखत होते. गावातले सगळे लोक आम्हाला ओळखत होते. मासेमारी माझे सासरे तिथल्या या भागातल्या पहिल्या शाळेचे पहिले मुख्याध्यापक होते. त्यामुळे जोशी मास्तरांची सून ही माझी तेव्हा ओळख होती. आणि त्यामुळे मानही तेवढाच अर्थातच. आणि मग जोशी साहेबांना म्हणजे माझ्या पतिराजांना असं कंपन्यांमधनं सांगण्यात आलं की तुम्ही इंडस्ट्रियल पोल्युशन मॉनिटरिंग लॅबोरेटरी का नाही सुरू करत. आम्हाला आमचं सांडपाणी असेल किंवा हवेतला धूर असेल त्याच्यासाठी आम्हाला लांबून लोकांना बोलवायला लागतं. तर तुम्ही जर हे सुरू केलं तर आमची खूप मोठी सोय होईल. विशेष करून नोसिल कंपनीत नाही विचारणा झाली. आणि मग अशा तऱ्हेने 1982 साली आम्ही पोल्युशन मॉनिटरिंग लॅबोरेटरी, जिचं नाव आज पद्मजा एरोबायोलॉजिकल्स आहे, ती सुरू केली. जवळजवळ मला वाटतं 31 वर्ष जास्तीत जास्त 82 पासून आज 26 पर्यंत एवढी वर्ष झाली. आणि मग त्याच्यामध्ये पण एक आम्ही वाढवत गेलो. आणि आम्ही दोघेही त्याच क्षेत्रात असल्यामुळे एकमेकांची खूप मदत झाली. आणि हळूहळू म्हणजे आमची पहिली इन्व्हेस्टमेंट होती 5,000 रुपयाची.
आणि आज अगदी 10-15 लाखाचे इन्स्ट्रुमेंट्स पण घेताना आम्ही हो. म्हणजे घेऊ शकतो पटकन. पहिल्यांदा 5,000 रुपये घालताना अगदी मनात काचकूच होती. हो. त्यावेळेला पैशाची किंमत पण पैसे खूप खूप होती. होती. सोनं 500 रुपये तोळा होतं. आणि आज बघा तुम्ही, तर अशी असं म्हणजे आज मागे वळून बघताना असं खूप गंमत वाटते की अरे आता बापरे. जसं तुम्ही म्हणाले की तुमच्या घरामध्येच तुम्ही लॅब सुरू केली, सासूबाईंचा तुम्हाला हातभार होता, अप्पा जोशी प्रतिष्ठान तुम्ही चालवतात, अर्थात सासऱ्यांच्या नावाने. जसं आपण म्हणतो नेहमी की गुरुने दिला आम्हा ज्ञानरूपी वसा, तर जोशी दाम्पत्याने आपल्या पितृजनांचा जो वारसा चालवला सामाजिक कार्याचा, की मॅडम जे शास्त्री जसं म्हणाले की सामंत शाळेचे मुख्याध्यापक आणि सासूबाई सुद्धा डॉक्टरच, मग त्यांचा तुम्हाला मिळणारा सपोर्ट आणि त्यातून तुम्हाला घेतलेला सामाजिक वारसा, त्याच्याविषयी जरा थोडंसं अप्पा जोशी प्रतिष्ठान. विशेष करून माझ्या सासऱ्यांचं सामाजिक काम खूप मोठं होतं की मुद्दाम गावातल्या विद्यार्थ्यांना ते रात्री अपरात्री जाऊन तो अभ्यास करतोय की नाही बघायचं. किंवा केलं नसेल तर, आणि रागाबद्दल त्यांची फार प्रसिद्ध होती. त्यामुळे विद्यार्थी त्यांना खूप घाबरत असतात. आदरित या भागातले त्यावेळच्या ग्रामपंचायतीचे ते सगळे सरपंच उपसरपंच त्यांचे विद्यार्थी होते. आणि मग जर एखादा गरजू विद्यार्थी असेल तर त्याला आपल्या घरात आणून ठेवणं, त्याला तिथे शिकायला प्रोत्साहन देणं, कंदिलाच्या प्रकाशात त्यांनी अभ्यास करावा किंवा त्याला जेवायला खायला घालणं. एवढंच काय, त्यांनी त्यांचे स्वतःचे भाऊ पण आपल्या घरी आणून ठेवले होते. जमखंडी मूळ गाव आहे आमचं, म्हणजे जोशांचं. तिकडनं त्यांचे भाऊ आमच्याकडे शिकायला होते. म्हणजे माझं लग्न नव्हतं झालं, परंतु अशा तऱ्हेने सासऱ्यांनी जमेल तेवढं लोकांना शैक्षणिक प्रवास सुलभ केला. आणि सासूबाईंनी सुद्धा त्यावेळेला मला सांगायला अभिमान वाटतो, त्या भागातल्या त्या पहिल्या स्त्री डॉक्टर. आणि मग तेव्हा असं मॅटर्निटी हॉस्पिटल्स नव्हती, घरोघरी बाळंतपण घरीच व्हायची. आणि मग सासूबाईंना बोलवणं यायचं, रात्री अपरात्री त्या केव्हाही जायला जर हे नसेल तर सासरे त्यांना सायकलवर डबल सीट घेऊन जात असत. त्यावेळेला बसेस, रिक्षा, टॅक्सी काही नव्हतं अक्षरशः. आणि त्या लांब जाऊन सुद्धा म्हणजे त्या बाळंतिणीची सुटका करून येत असत. आल्यावर त्यांनाही ते बरं वाटायचं. त्यांनी गावातच दवाखाना पण उघडला होता. गोरगरिबांना अगदी माफक दरात त्या औषधोपचार देत असत. त्यामुळे हे संस्कार माझ्या मिस्टरांवर पण झाले आणि ते बघून माझ्याही मनावरती झाले. त्यामुळे आपण समाजाचं देणं लागतो आणि समाजासाठी जे काही जमेल ते तेवढं तसं कष्टाने पैशाने करत राहावं. म्हणजे तुम्ही नवी मुंबई साहित्य परिषद स्वतः उपाध्यक्ष आहात, डॉक्टर जोशी अध्यक्ष आहेत आणि अखिल भारत कोकण प्रांताच्या पण तुम्ही उपाध्यक्ष आहेत. खरं तर तुमचं विज्ञान हे क्षेत्र, पण तुमचं साहित्याशी पण तेवढंच तुमची नाळ जोडलेली आहे. तुम्ही स्वतः सुरेल असं गाता. तसं आपण म्हणतो की विज्ञान आणि साहित्य खरं तर विषयांची सांगड आहेच, पण ते म्हणताना दृष्टिकोन असा असतो की विज्ञानवाल्यांचा काही साहित्याशी संबंध नाही, पण तुमच्याकडे पर्यंत साहित्याचा अभ्यास आहे तेवढाच आहे. काय स्वतःचा तुमचा गळा सुरेल आहे, तर त्याविषयी थोडंसं. गळा सुरेल असं गाण्याची आवड आहे. आणि आमच्या कुटुंबात माझ्या बहिणीचा आवाज चांगला आहे, माझ्या भावाचा आवाज चांगला होता, भाचीचा आवाज चांगला आहे. बाकी आई वडिलांकडे गाण्याचं काही अंग नव्हतं, पण माहिती नाही देवाने आम्हाला थोडं दिलंय. त्यामुळे आज माझा तोच वारसा माझा धाकटा मुलगा चालवतो. त्याने तर संगीत विशारद पर्यंत शिक्षण घेतलंय. तो आता स्वतः सुद्धा शिकवण्या घेतो, गाण्याच्या ऑनलाईन क्लासेस घेतो. तर अशी आवड असल्यामुळे मी मात्र खूप, कारण अगदी खरं सांगायचं तर त्यावेळेला पैसा आणि वेळ ह्याची उपलब्धता आजकाल आई बाप आपल्या मुलांना तऱ्हेच्या क्लासला मुद्दाम ढकलत असतात. आमच्या वेळेला तसं नव्हतं. मला सतार शिकायची होती, परंतु त्यावेळेला महिन्याला 10 रुपये फी होती. मला नाच शिकायचा होता, 10 रुपये फी होती. त्यामुळे मी वडिलांना विचारायचं धाडसच केलं नाही, कारण आम्ही 5 भावंड होतो आणि वडिलांना म्हणजे परवडणारच नाही हे माहिती होतं मनातनं. त्यामुळे तसं केलं नाही. परंतु आयुष्याच्या उत्तरार्धात म्हणजे मी म्हणेन की 40-45 नंतर माझा जो आवडता छंद होता गायनाचा, माझ्याही गाण्याच्या 3-4 परीक्षा झाल्यात. आजही मी शास्त्रीय संगीत ऑनलाईन शिकत असते. आणि सुगम संगीत शिकताय नवी मुंबईत शिकत नाही, मी 2 वर्षापूर्वी SNDTचा शास्त्रीय संगीताचा डिप्लोमा ऑनलाईन केला करोना काळात, कारण त्यावेळेला सगळे क्लासेस ऑनलाईनच होते. आणि आता एक पुण्याच्याच देशपांडे मॅडम म्हणून आहे, त्यांच्याकडनं मी प्रत्येक राग आणि त्याच्यावर आधारित गाणी असं त्याची आमची संस्था चालते ऑनलाईन. शिकण्याला वय नसतं म्हणतात ते हेच. आणि साहित्यातलं तर म्हणजे पहिल्यापासून एक तर मी म्हणलं ना पुण्याची होते, मराठी मीडियम, त्यामुळे वाचनाची प्रचंड आवड. कोणी विचारलं म्हणजे नातेवाईकांनी तुला वाढदिवसाला काय बक्षीस देऊ, मला पुस्तक. आणि त्यावेळेला मला आठवलं 4 आण्याला छोटी पुस्तकं मिळायची. कोणी 1 रुपया दिला की त्या 1 रुपयाची 4 पुस्तकं मी आणलीच आणि ती वाचून केव्हाच माझी स्वतःची मी लायब्ररी बनवली होती. आजही माझ्या घरी म्हणजे आमचा दोघांचा मिळून ग्रंथसंग्रह खूप आहे.
खूप वेगवेगळ्या विषयाची पुस्तकं, कमीत कमी 150 ते 200 पुस्तकं आमच्याकडे आज आहेत. शास्त्राची पण आहेत आणि साहित्याची त्याहून जास्ती आहेत, काव्याची सुद्धा आहेत. याच नोटरूमला सांगायला आवडेल की मॅडम जसं गायनाची आवड आहे, वाचनाची आवड आहे, त्यांना स्वतःने नीटनेटकं राहण्याचे सुद्धा खूप छान असं आम्ही नेहमी म्हणतो त्यांना की तुम्हाला पाहिलं की खूप प्रसन्न वाटतं आणि स्वतःला छान असे सुगरण आहेत. त्यांच्या घरी कधी गेलो की खूप छान असं आदरातिथ्य, वेगवेगळ्या प्रकारचे डिश आपल्याला तर स्वतः बनवून त्या खाऊ घालतात. हा पण एक त्यांचा गुण आहे. नवी मुंबई साहित्य परिषद जवळजवळ एका तपाहून जास्त काळ काम करते. नवी मुंबईमध्ये असं कोणीच नाही की ज्यांना साहित्य परिषदेविषयी माहिती नाही, की तुम्ही अनेक नवलेखकांना संधी दिली. तर त्याविषयी थोडक्यात जर जाता जाता सांगितलं तर. नवी मुंबई साहित्य परिषद हे आम्ही आप्पा जोशी प्रतिष्ठानचा एक भाग झाला आहे. कारण त्याच्या अंडर आता आपण योगासन आणि क्लास अभ्यासिका घेतो, पण. अभ्यासिका झोपडपट्ट्यांमधून अभ्यासिका आणि संस्कार वर्ग चालवतो. आणि साहित्याची आवड असल्यामुळे नवी मुंबई साहित्य परिषद, कारण त्यावेळेला एक वाशीमध्ये मराठी साहित्य संस्कृती कला मंडळ होतं, तिथे थोड्या प्रमाणात चालत. आज ते पण मंडळ खूप मोठं झालं आहे, त्यांच्याकडे पण खूप मोठे काम चालतात. परंतु तिथे दर महिन्याला एक साहित्यिक भाषण होईलच असं नाही, तिथे वेगवेगळे कार्यक्रम, नाटक चालतं, नृत्य चालतं, कधी कीर्तनाचे कार्यक्रम चालतात. तसं नाही तर लोकांना मराठी साहित्याची आवड लागावी, विशेष करून आपल्या नव्या मुंबईत बहुभाषिक आहेत, त्यात मराठी जन थोडे कमी आहेत. तर त्यांच्यासाठी आपण काहीतरी त्यांच्याही आवडीला खाद्य द्यावं या विषयाने. आणि जे नवीन लिहिते आहेत, कथा लिहितात, कादंबरी लिहितात, कविता लिहितात, त्यांनाही संधी मिळावी या हा दृष्टिक्षेप घेऊन आपण नवी मुंबई साहित्य परिषदेची स्थापना केली आणि वेगवेगळी माणसं जोडत गेलो. आज आपल्याबरोबर बरीच माणसं आपल्याशी जोडलेली आहेत. काही जणांचे काव्यसंग्रह आपण प्रसिद्ध केले. ओळीने 8-9 वर्ष आपण दरवर्षी 1 दिवसीय साहित्य संमेलन घेत आलेलो आहोत. त्यानंतर आपले खूप खंदे कार्यकर्ते कैलासवासी मोहन ढवळीकर होते, त्यांनी साहित्य स्वाद यासाठी 2 वर्ष अभ्यासक्रम चालवला. त्याच्या अंडर कादंबऱ्या, नाटकं, कविता संग्रह याचा खूप जणांनी त्याचा फायदा घेतला. त्यांना आपण प्रशस्तीपत्रकं दिली. आणि अजूनही महिन्यातनं 1 शनिवार आपण काहीतरी साहित्याविषयी चांगला दर्जेदार कार्यक्रम घेतो. येणारे लोक आवर्जून येतात आणि म्हणतात की हो, तुमच्याकडचे कार्यक्रम खूप छान होतात. आणि हेच आपलं समाधान, हे समाधान खरे. तुमच्या कुटुंबाविषयी थोडक्यात म्हणजे उल्लेख झालाच तरी सुद्धा. कुटुंब म्हणजे मी म्हणलं तसं माझ्या सासू सासऱ्यांनी खूपच आम्हाला पाठिंबा दिला. मी आता तू म्हणलीस की त्या छान काहीतरी खायला करून घालतात, पण अगदी खरं सांगायचं तर माझं लग्न झालं तेव्हा मी अगदी म्हणजे आपण पडीत मूर्ख होते, किंवा फक्त शिक्षण हेच आपलं ध्येय, बाकी स्वयंपाकघराची आपलं देणं घेणं काही नाही. माझ्या आईने पण मला प्रोत्साहन देण्यासाठी कधी स्वयंपाकघरात कामाला लावलं नाही की बुवा करते, आपली मुलगी हुशार आहे, तिला शिकू दे. पण माझ्या लग्नानंतर माझ्या सासूबाईंनी मला खूप सांभाळून घेतलं आणि त्यांच्या हाताखाली मात्र मग हळूहळू मी, आणि सुदैवाने मला अशा खूप चांगल्या मैत्रिणी पण मिळत गेल्या की ज्या विविध प्रांतात पारंगत होत्या. कोणी स्वयंपाकात हुशार होतं, कोणी कला क्षेत्रात, कोणी रांगोळी काढेल, कोणी भरतकाम करेल. म्हणजे मी म्हणेन माझा मैत्री संग्रह हा खूप म्हणजे मला अभिमान वाटावा असा आहे. आणि आजही मला त्याचा खूप आनंद वाटतो की कोणाकडनं काय घ्यावं. जसं दत्ताने एवढे गुरु केले तसं कोणाकडनं काय घ्यावं हे म्हणजे त्याच्याकडनं मी एक असा तो दाणा टिपत गेले आणि स्वतःला घडवत गेले. मात्र मी अगदी मुद्दाम सांगेन की आज जी काय मी झाली ती या सगळ्या माझ्या मैत्रिणींमुळे झालेली आहे. खरे खरे आपण प्रत्येकाकडून काहीतरी घेतलं तर आहे. या नोटवरती आपण थांबूया. खरं तर मॅडमचा परिचय खूप मोठा आहे, विस्तृत आहे, पण एवढं नक्की सांगावं असं वाटतं की महिलेला कुठे क्षितिज मला वाटतं मर्यादा आहे की बाकी दुसरी कुठलीच मर्यादा नाहीत. मॅडमचा पुणे ते मुंबई हा प्रवास आता तो शिक्षणाचा असेल, सामाजिक कार्याचा जो उत्तुंग आहे. मॅडमच्या कार्याबद्दल त्यांचं अभिनंदन. आणि वयाने जरी लहान असले तरी सगळ्यांच्या वतीने त्यांना शुभेच्छा. महिला दिनाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा. धन्यवाद. मी आज मुद्दा महिला दिनानिमित्त एक छोटासा संदेश सांगू इच्छिते नक्की मॅडम, आवडेल. बायांनो, स्वतःला सांभाळा, स्वतःची प्रकृती बघा, स्वतःच्या आवडीनिवडी जपा. परवाच एक माझ्या दुसऱ्या एका मैत्रिणीने एक छोटासा संदेश पाठवला जो मला अगदी मनाला स्पर्शून गेला की महिला दिनानिमित्त प्रत्येक पुरुषाला संदेश, रोज तुमच्या पत्नीला चहा किंवा कॉफी करून देण्याचं काम करा. आणि प्रत्येक स्त्रीला संदेश, कालचं राहिलेलं जे अन्न असेल ते स्वतः एकटी खाऊ नका, सगळ्यांना वाटून द्या. मला हा खूप खूप आवडला, कारण प्रत्येक स्त्री हेच करत असते. प्रत्येक सगळं
स्वतः मागे राहिलं ते राहिलं तर आपण खायचं, नाही तर जाऊ दे. आणि सकाळी उठल्यापासून पदर खोचून कामाला लागायचं. 24 तास जसं म्हटलं की आई कुठे काय करते, 24 तास कार्यरत आहे, तरी आपण प्रश्न विचारतो आई कुठे काय करते. ती पगारही मागत नाही आणि निस्वार्थ सेवा असते. आणि खूप छान संदेश दिलेला आहे. मला वाटतं हा संदेश सगळ्यांना नक्की भावेल. ज्यांनी ऐकला असेल तर लगेच कामाला लागतील. पुन्हा एकदा शुभेच्छा. धन्यवाद मॅडम, तुमचे आभार. अमूल्य वेळ दिलात आपण. धन्यवाद.